नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिनियर सिटीजन यांनी सुखात राहायचे असेल तर 20 महत्त्वपूर्ण सूचना. चला तर मग. उतार वयात सगळ्यांच्या शरीराच्या अवयवावर परिणाम झालेला असतो. मधुमेह आहे, रक्तदाब आहे, पाठीच्या मणक्याचे आजार हे प्रामुख्याने त्रास देत असतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे तुमच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घ्या. व्यायाम करा, प्राणायाम करा आणि आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसरी सूचना आहे, सकाळी लवकर उठून थोडंफार चालावं. अति थकलेले असाल तर बागेत जाऊन नुसते तासभर बसले तरी जो सकाळच्या ताज्या हवेने, वातावरणाने मन शरीर प्रसन्न होऊन दिवसभरासाठी तुम्हाला ऊर्जा मिळेल. तसेच पुढची सूचना आहे, तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती गरज असेल तेव्हाच खर्च करा, तुमच्याच जवळ ठेवा. पुढची महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. अगदी स्वतःच्या मुलाकडूनही ठेवू नका. म्हणजे म्हातारपणात अपेक्षाभंगाचं दुःख होऊन मन उदास होणार नाही. त्या पुढची सूचना आहे, अति ताण पडेल असे काहीही करू नका. लांबचा प्रवास टाळा. जास्त झोपू नये, जास्त बसू नका, जास्त बोलू नका आणि जास्त वाचू सुद्धा नका. पुढची महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे पचेल असे हलके अन्न घ्यावे. रात्रीचे जेवण फार कमी प्रमाणात घ्यावे अथवा दूध पचत असेल तर दुधावर भागवले तरी सुद्धा चालते. पुढची सूचना आहे, दर 3 महिन्यात आपल्या ठरलेल्या डॉक्टरकडे जाऊन आपल्या तब्येतीच्या तक्रारी सांगून दिलेले औषध वेळेच्या वेळी घ्यावीत. ही सगळ्यात महत्त्वाची सूचना. पुढची सूचना आहे, तुमच्या मुलाविषयी किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीविषयी बाहेरचे लोक काही चुकीची माहिती देत असेल किंवा कौटुंबिक गोष्टीबद्दल वाईट बोलत असतील तर ते ऐकून मनात गैरसमज करून घेऊ नका. पुढची महत्त्वाची सूचना आहे, शरीराबरोबर मन सुद्धा थकलेलं असल्यामुळे विनाकारण चिडचिड करू नका. बायकोला विश्वासात घ्या. जे होणार आहे ते टाळणार तर नाहीच. श्रीमद भगवद्गीतेचा आधार घ्या. वेळ मिळेल तेव्हा ती वाचा. पुढची सूचना आहे, सांधे दुखत असतील तर घरच्या घरी उपाय करून बघा. शेकत जा किंवा एखादा पेनबाम हाताशी ठेवावा. मानेसाठी, कमरेसाठी पट्टा वापरावा. उतार वयात सर्दी त्रास देत असेल तर सुंठाचा काढा नित्य घ्यावा किंवा विक्स वगैरे एखादं जवळ ठेवावा. पुढची सूचना आहे, हे सगळं करूनही मनावर तसा उपयोग होईलच असं नाही. आपल्या समवयस्क मंडळीत सकाळ संध्याकाळ वेळ घालवा. मन खूप शांत ठेवायचं. तरुणपणात आपण खूप कामं केलेली असती, त्याचमुळे आपण अस्वस्थ होत असतो. आजूबाजूची पिढी बघून किंवा त्यांची वागणूक बघून दिवसेंदिवस बदलत जाणारे तो जो बदल आहे तो आपण स्वीकारायचा असतो. खूप शांत राहण्याचा प्रयत्न करायचा, तरच आपल्या तब्येतीवर त्यामुळे परिणाम होणार नाही, नाही का. पुढची सूचना आहे, तरुण वयात उत्साह असतो तो कमी होत असतो. कोणत्याही गोष्टीतून इंटरेस्ट कमी होऊ लागतो. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीचा आनंद मिळतो त्या गोष्टी शोधा आणि त्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पुढची सूचना आहे, तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये अशा लोकांचा समावेश करा ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहायचे आहे, त्यांना आनंदी पाहिजे आहे. म्हणजेच अर्थातच तुमच्या शुभचिंतकांना जवळ ठेवा. पुढची सूचना आहे, तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पद्धतीने आता जगू द्या आणि तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा, नाही का.
पुढची सूचना आहे, म्हातारपणामध्ये नातवंडावर मनापासून प्रेम करा, त्यांच्यावर चांगले संस्कार करा, त्यांना तुमचे अनुभव पटवून सांगण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी सांगा, जेणेकरून त्यांचं मनोरंजन सुद्धा होईल आणि संस्कार सुद्धा घडतील. पुढची सूचना आहे, मुलगा आणि सून ज्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही त्या गोष्टी खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न मात्र करू नका, कारण ते सांगत नाही याचा अर्थ त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही किंवा ते त्यांचे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे त्या गोष्टी जास्त खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. तशीच वेळ पडेल तेव्हा त्यांना सल्ला मात्र नक्की देत चला. पुढची सूचना आहे, तुमच्या मुलांच्या वचनावर अवलंबून राहू नका की वृद्ध काळात तुमची तो सेवा करेल, कारण काळ बदलल्याने त्यांच्या प्राधान्यक्रमात मात्र बदल होणार आहे हे निश्चितच आहे आणि कधी कधी इच्छा असतानाही तो काहीही करू शकत नाही. तुम्ही तुमच्या मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यापुढची सूचना आहे, तुमच्या मनावर तणाव येईल, प्रेशर येईल अशी वागणूक ठेवू नका. निवांत शांत मनाने समाधानाने म्हातारपण व्यतीत करण्याचा आता प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या मनाला सुद्धा आनंद मिळेल. पुढची सूचना आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू शकत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. तर ह्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.